हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। संध्याकाळची वेळ आहे आणि जेवणाची तयारी करते आता। आज कोथिंबीरच्या वड्या करणार आहे। बॅकग्राऊंडला थोडासा व्हॉइस येतोय कारण आमचे आवाज येतो तो कन्स्ट्रक्शन वगैरे चालू त्याचा। राजनंदिनी आता झोपली आहे आणि कोथिंबीर वगैरे चिरून ठेवले मी आता। सकाळी धुवून ठेवली होती, आता बारीक चिरून ठेवले। आता बाकी काम पुढे सुरू करणार तोपर्यंत लाईट गेली आहे। लाईट कधी येईल माहीत नाही, मे बी लवकर येऊ पण शकेल, पण त्याआधी थोडा उजेड आहे तोपर्यंत कामं आवरून घेते। धने जिऱ्याची पावडर बनवायची होती आणि नेमकं धने आणायचे विसरले होते, म्हणलं जिऱ्याची तरी पावडर बनवून घेऊयात पटकन। तर ते भाजून घेऊन थंड होण्यासाठी ठेवलं आणि मग कोथिंबीर माझ्याकडे भरपूर शिल्लक होती। आता 2 दिवसात आपण जाणार आहोत बाहेर, तर म्हणलं कोथिंबीरच्या वड्या पण बनवून घ्याव्यात। तर इथे छान तयार करून घेतलं। तर जेवण सुद्धा बाकीचं सगळंच बनवायचं होतं आणि मग म्हणलं की अगारोच्या एक बॉयलरमध्येच आपण उकडून घेऊयात कोथिंबीरच्या वड्या। आणि इथे बघा पोस्टर आहे, त्याच्यामध्येच मी तेल वगैरे लावून घेतलं आणि त्यामध्येच आता मी जे कोथिंबीरचं मिश्रण बनवलं होतं ना, तर ते त्यामध्येच त्या शेपमध्ये करून ठेवते। अंडी उकडता येतात त्याच्यामध्ये, त्यानंतर ऑमलेट बनवू शकतो, भाज्या स्टीम करता येतात, इडली बनवू शकतो, मल्टीपर्पज आहे। मगाशी तुम्ही पाहिलंच मी याच्यामध्ये पाणी ओतलं, जे की त्यांचं मेजरिंग कप आहे, त्याच्यानुसार आपण इन्स्ट्रक्शन दिलं मॅन्युअलमध्ये त्याप्रमाणे पाणी ओतायचं आणि मग एकच बटन प्रेस करायचं बघा इथे फक्त, आणि मग ठराविक टायमिंगमध्ये ते ना आपोआप बंद होतं। तुम्हाला स्वतःला तिथे जाऊन उभारत बसण्याची गरज नाही, आता बंद करायचं नंतर बंद करायचं, आपोआप त्याचं टायमिंग झालं की ते बंद होऊन जातं। सो टाईमसुद्धा वाचतो आणि आपलं बाकीचं कामसुद्धा यावेळेला आपण पूर्ण करू शकतो। तुम्हाला जर हवं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की चेक करा। तर याच्यानंतर बघा मला बनवायची होती पालकची भाजी आणि आज मला जास्त म्हणजे वेळ नव्हता माझ्याकडे, त्यामुळे पटापट मी आज तिखट घालूनच, नेहमी मी मिरची घालून करते पण आज तिखट घालून मेथीची भाजी करणार आहे। सो फटाफट वॉश करून घेतली आणि चिरायला घेतली, तोपर्यंत इथे पहा कोथिंबीर वड्या तयार होत्या उकडून। आणि त्यानंतर मग इकडे जी पालकची भाजी होती तर ती फोडणी घालायला घेतली। जस्ट जिरं टाकलं तेलामध्ये, त्यानंतर कांदा, थोडीशी लसूण फ्राय करून घेतली आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो घातला। ॲक्च्युली मी अशा पद्धतीने बनवत नाही, थोडीशी पद्धत वेगळी आहे, पण आज म्हणलं आपण थोडं चेंज काहीतरी करावा। आणि त्यानंतर इथे बघा राजनंदिनीना जो टोमॅटो होता तर तो तिथे चिकटवत बसली आहे फ्रीजला, आणि असं तिचा टाईमपास चालू होतो। त्यानंतर हळद, मिर्च पावडर, त्यानंतर मीठ जे असतं तर ते टाकलं फोडणीमध्ये आणि मग चिरलेली जी काही चिरलेली पालक होती तर ती याच्यामध्ये ॲड केली आणि पुन्हा मग मिक्स करून घेतलं आणि शिजायला ठेवलं। तोपर्यंत इथे बघा याचे कोथिंबीर वडीचे ना काप करायला घेतले, अगदी परफेक्ट अशी ती उकडून तयार झाली होती, बघूच शकता व्यवस्थित कटसुद्धा होती आहे। आणि हे अनएक्सपेक्टेडली करायचं ठरलं माझं कोथिंबीर वड्या। आता जेवढ्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या संपवायचं चालू आहे माझं घरातलं। तर त्यानंतर इथे आज चपाती बनवायची होती, भाकरी बनवणार नव्हते मी, नरेंद्रला भाकरी लागते पण आज चपातीच बनवली। तर इथे कोथिंबीर वड्या रेडी झाल्या, पालकची भाजीसुद्धा छान रेडी झाली आणि जास्त मी डीप फ्राय नाही केलेला, अगदीच शॅलो फ्राय केलं होतं। शॅलो फ्राय म्हणण्यापेक्षा खूपच कमी तेल घालून मी त्या कोथिंबीर वड्या परतून घेतल्या। त्यानंतर इथे बघा चपाती करायला घेतली, तोपर्यंत आमच्या राजनंदिनी मॅडम अशा येऊन बसतात नेहमी आणि तिला काहीतरी टाईमपास करायचा असतो माझ्या इथे। आणि त्या मी आता हिचं हे पाहून ना, ज्या ट्रॉलीवरती ती चढते ना अशा प्रकारे, हे बघून मी आता त्या नवीन घरात ना अशा ट्रॉलीचे आपण जे बाहेर ओढतो ना हँडल, तसे मी करूनच घेतलेले नाही आहेत। तर इथे छान जेवण रेडी झालं होतं, आम्ही पण जेवलो आणि राजनंदिनीला पण खूप आवडली कोथिंबीरची वडी। तर आता रात्रीचे जवळजवळ 10:30-11 वाजत आलेत आणि मी नरेंद्रना गेले कित्येक दिवस सांगते मला बॅग्स हव्या आहेत, हे सगळे कपडे पॅक करायला, कारण मी आत्तापासूनच पॅकिंग वगैरे सगळं करायला सुरुवात करते, नंतर गडबड होईल म्हणून, कारण आता पुढचे 3-4 दिवस पण थोडंसं जमणार नाही आहे आम्हाला हे पॅकिंगचं, म्हणजे आत्ताच थोडीशी करून ठेवते, पण नरेंद्रनी काय मला आणून नाही दिले। सो हे पसार अजून असाच पडला होता, आत्ता म्हणलं राहू दे, आता परत कपाटामध्ये ठेवून देते। आता एक 5-6 तारखेनंतर मम्मी येते, तर त्यावेळेस मला हे करायला वेळ भेटेल, जमल्यास मम्मी येणार आहे नक्की, अजून काही माहीत नाही, बघू, तर तेव्हा करायला भेटेल, पण तात्पुरता आता हा इथे पसारा आहे तो चालू आहे भरून ठेवायचा। नरेंद्र म्हणतात मम्मीने हा व्हिडिओ बघितला तर मम्मी कॅन्सल करायचं, मी काय तिला सांगणार नाही आहे करायला, मी करणार आहे, ती राजनंदिनीला घेऊन बसेल। तर चला आवरून घेतो पटापट आमची कामं
यानंतर राजनंदिनीला झोपवायला गेले आणि एकदा की तिला झोपवायला गेले की तिचं टायमिंग फिक्सच नसतं, 12-12:30पर्यंत कधीही झोपते. सो तिला झोपवण्यात माझा इतका वेळ जातो की बापरे, नंतर मलाच वैताग होऊन जातो. मग पुढे मी शूट पण काय नाही करत, असं होतं माझं. तर इथे बघा हे करत होते मी, दुसऱ्या दिवशीचं शूट आहे हे. मला क्लिनिंग करायचं होतं बिकॉज आम्ही चाललोय ना ट्रिपला. सो म्हटलं घर स्वच्छ करून जावं. आता उन्हाळ्यामध्ये एकतर कॉक्रोचेस वगैरे होतात आणि लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की कॉक्रोचेस आता म्हणजे मी क्लीन केल्यानंतरसुद्धा पुन्हा आता 1-2 मला दिसले होते. सो मला ते 1-2 पण नको आहे, ते 1-2चे किती होतील सांगता येत नाही ना, म्हणून म्हटलं आपण सगळं स्वच्छ क्लीन करूनच जाऊयात ट्रिपला जाताना. कारण 4 दिवस तर आम्ही बाहेर असू आणि त्याच्यामुळे काय होणार की येईपर्यंत काय घराच्या हातात होईल देव जाणे. त्यामुळे इथे सगळं स्वच्छ करायला घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कपाट आहे ना तर ते क्लीन करायचं होतं मला. तर बऱ्याच जणींनी ना कॉक्रोचच्या औषधाबद्दल विचारलं होतं, तर ते मला ना माझ्या फ्रेंडनं दिलं होतं आणि मी एकदा लावून ठेवलं होतं कपाटमध्ये. तर मग बघूयात म्हटलं रिझल्ट कसा आहे. तर खरंच त्याचे झुरळ जे काही मरून पडले होते ना कपाटामध्ये ते पाहिले मी बरेचदा, मला सापडले. जे छुपे हिडन प्लेसेसमध्ये असतात ना तर ते सगळे कॉक्रोचेस बाहेर येऊन पडले होते. तर आता पण जे काही छोटे छोटे होते तर ते कपाटमध्ये मरून पडले होते, म्हणून म्हटलं मला क्लीन करायचं होतं. आणि इथे त्याच्यासाठी जास्त काय आता डीप क्लीन नाही करणार, फक्त ते कॉक्रोचेस क्लीन करून स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं होतं. आता नेक्स्ट काही डेजमध्ये नवीन घरी शिफ्ट व्हायचंच आहे. सो तेव्हाच सगळं डीप क्लीन म्हणजे ते कंटेनर्स वगैरे असतील तर ते सगळे स्वच्छ तेव्हाच करेन मी, म्हणून आत्ता काही करणार नाही आहे. आणि राजनंदिनीचं मध्ये मध्ये करायचं चालूच होतं. मी तसंही काही दिवसांपूर्वीच केलेलं आहे ऑलरेडी, जे काही म्हणजे डबे वगैरे स्वच्छ असतो. आता मला राहू देत. आणि इथे बघा मी जे तुम्हाला मागाशी बॉटल दाखवली होती ती ॲपल सायडर व्हिनेगरची आहे. इथे राजनंदिनी मॅडमला एक्साइटमेंट लागली होती की या डब्यांमध्ये काय आहे, तिला खायला हवं होतं. सो ती माझ्याकडे मागत होती. मग मी काय केलं की जे ड्रायफ्रूट्स आहेत ना माझ्याकडे सो ते दिले. नाही तर तिला असं असतं की ते देईपर्यंत मग ती शांत बसत नाही. हे नरेंद्रनी परवा घेऊन आले होते घरी तिच्यासाठी. सो त्यातले म्हणजे मनुके वगैरे जे असतात ना ते थोडे तुकडे करून मी तिला खायला देते. त्या औषधाचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला दाखवते, म्हणजे जे मरून पडलेले कॉक्रोचेस आहेत ना तर ते दाखवते तुम्हाला. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असं देते डिटेल्समध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, पण मला आयडिया नाही कारण माझा काही त्यांच्याशी कधी कॉन्टॅक्ट नाही आहे. सो इथे नंबर पण दिसला असेल तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. असं एक जेल टाईपमध्ये आहे आणि ते किचनच्या ओट्यावर वगैरे अजिबात नाही लावायचं. बाकी अशा छुपे जे हिडन प्लेसेस असतात ना घरामध्ये तिथेच फक्त लावू शकताय तुम्ही. सो मी जिथे आपला हात लागत नाही किंवा बाकीचं कोणत्याही आपलं घरातल्या वस्तू लागत नाहीत अशा ठिकाणी कोपऱ्यांमध्ये मी ते लावून ठेवते. आता हे ना तिला प्रमोशनसाठी आलं होतं माझ्या मैत्रिणीला. त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून बघा की अवेलेबल आहे की नाही ते औषध कॉक्रोचेसचं. थोडंसं बहुतेक कॉस्टली आहे, 600-700 रुपये वगैरे आहे असं काहीतरी मला ती बोलली होती. बट इफेक्टिव्ह आहे, 100% इफेक्टिव्ह आहे. तुमचे जर फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांच्यामध्ये तुम्ही दोघांमध्ये मिळून वगैरे असं घेतलं तरी चालेल, कारण ते एवढं संपत नाही जास्त. तर बाकी सगळं क्लीन वगैरे करून झालं होतं, म्हणून म्हणलं आपण डबे ठेवून देऊयात आतमध्ये. वरती जे मी इथे ठेवलं आहे ना ते माझे आगारूचे प्रोडक्ट आहेत जे मी वापरते नेहमी. त्यानंतर त्याच्या खाली जे आहेत ते रिकामे डबे आहेत सगळे. त्याखाली मग माझं बाकी मसाले किंवा खायच्या वस्तू असतात त्याच्या खाली मी सगळे बाकी डाळी वगैरे असतात ते ठेवते. त्याच्या खालच्या याच्यामध्ये तेल किंवा मग माझं मिक्सर, आणि त्याच्या खाली पिंप आहे, तो आम्ही पिंप म्हणतो, त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ज्या एक्स्ट्राच्या असतात त्या स्टोअर करण्याच्या. आता मला नंतर कंटेनर्स भरून ठेवायचे होते कारण मी धुवून ठेवलेत, म्हणून मग पिशवी तशीच सरकून दिली जे सामान आणलं होतं त्याची. मीनवेल राजनंदिनी आमची खेळत होती फुटबॉल तिकडे. आता इकडे हे सगळं मी क्लीन करायला घेतलं. यातले काही कंटेनर ऑलरेडी मी स्वच्छ करून ठेवले होते, पण बरेच दिवसांपासून त्याचं झाकण वगैरे बंद होतं, मग वास वगैरे येतो थोडासा असा बंद डब्यांमध्ये, म्हणून मग म्हटलं पुन्हा एकदा आपण स्वच्छ करून घेऊयातच. आज कसं काय माहिती राजनंदिनी थोडाफार खेळत होती इकडे तिकडे, त्यामुळे मला हे सगळी कामं करायला भेटली. मला याच्यात खूप वेळ गेला ॲक्च्युअल म्हणायला गेलं तर. आणि बरेच जण अशी कामं करायला भेटत नाहीत, ती अंगाला चिवून चिकटून बसते. पण आज दिवस कुठे उजाडलेला काय माहिती. त्यामध्ये सुद्धा ती मध्ये मध्ये येत होती माझ्याजवळ आणि काहीतरी उचलण्याचा प्रयत्न चालू होता. पण मला तेच एक टेन्शन होतं की खाली कचरा वगैरे होता असेल, चुकून तोंडात घातली तर, म्हणून माझं तिच्याकडेही लक्ष होतं आणि माझं कामाचं सुद्धा चालू होतं. आता इथे हे कंटेनर सगळे वॉश करून वगैरे छान मी लावून ठेवते सुकण्यासाठी, पण त्यात ही मॅडम आमची मध्ये मध्ये डिस्टर्ब चालूच होतं. बऱ्याचदा आमच्या रिलेटिव्सच्या इथे किंवा मग
कानावर पण आलं की ट्रॉलीच्या इथे आतमध्ये झुरळं वगैरे होतात. म्हणजे बंद ट्रॉलीज असतात ना, ज्या बाहेर काढता येत नाही, तर तिथे तो प्रॉब्लेम खूप येतो. बट माझ्या इथे ट्रॉलीज बाहेर येतात, तर तुम्हाला माहिती आहे खालच्या ज्या आहेत त्या सगळ्या कंप्लीट बाहेर येतात, त्यामुळे क्लीन करायला सोपं जातं. मग इथे मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि ते जे माझ्याकडे अगारोचंच हे आहे स्पिन मॉप, तर त्याने ते बरं पडतं मला, ते आत वाकायची जास्त गरज पडत नाही. सो ते पुसून घेतलं मी आणि मग औषध लावून घ्यायचं म्हणलं आतमध्ये, कारण इथे तर मेन त्यांचे स्पॉट्स असतात झुरळांचे. आतमध्ये मला अजिबातच झुरळ काही सापडलं नाही, काहीच नाही. पण ते थोडी दिसतात आपल्याला असे समोर, ते कुठेतरी आतमध्ये लपून छपून बसलेले असतात. त्यामुळे म्हणलं की आपण लावून ठेवूयात औषध, कधी जरी झाले फ्युचरमध्ये तरीसुद्धा मग काही टेन्शन नाही. आता मी जे कपाटमध्ये औषध लावून ठेवलं होतं ते खूप दिवसांपूर्वी लावलेलं, तरीसुद्धा त्याचा अजूनही इफेक्ट म्हणजे दिसतोय मला इफेक्ट त्याचा, जो काही असेल ते. सॉरी, बोलताना थोडंसं फंबल पडतंय. तर जे आपली हे आहे सिलेंडर आहे, तर तिथे सुद्धा आतमध्ये म्हणजे सिलेंडरच्या टाकीला नाही लावलं मी, कारण उद्या ही टाकी संपली की दुसऱ्या कोणाच्या तर घरी जाईल भरून, आणि मग तिथे त्यांना थोडी माहीत असणार आहे कुठे हात लावला काय झालं तर, म्हणून म्हणलं उगाच रिस्क नको. त्यामुळे जिथे अगदी हिडन स्पेसेस असतात ना, तिथेच हे औषध लावायचं आहे. किचन कट्ट्यावर तर अजिबात नाही लावायचं, एवढं लक्षात ठेवा जर घेतलात तर. आत्ता काम आवरलं, वाजलेत बरोबर 3 वाजलेत आणि मला आता बरं वाटायला लागलं. घरात सगळं स्वच्छ केलं, कारण राजनंदिनी मी चाललं वेकेशनवरती. नरेंद्रची मीटिंग आहे, सो ते बिझी असतील ना, आम्ही दोघी मस्त एन्जॉय करणार. आणि मग म्हणलं की आता सगळं घर स्वच्छ करून जावं, कारण 3-4 दिवस मी नाही आहे. मग एक तर गरमी आहे, झुरळ वगैरे होतात, म्हणून मग सगळं आता तुम्ही पाहिलं असेलच, सगळं स्वच्छ केलं. त्यानंतर बाकीचं मी शूट नाही केलं, म्हणलं की ते कॅमेरा ॲडजस्ट करत ना खूप वेळ जातो. त्यात राजनंदिनी किती मध्ये मध्ये करते तुम्हाला माहितीच आहे, म्हणून पटापट बाकी सगळं स्वच्छ केलं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्या सगळ्या क्लीन करून घेतल्या, ज्याच्यावर धूळ वगैरे बसली होती. आता उठली ती, तर आता परत आंघोळ वगैरे केली पुन्हा एकदा. मग आता फ्रेश छान वाटायला लागलं आहे, आणि असं स्वच्छ घर बघितलं की किती मस्त वाटतं ना. तर येस, बाकी आता अजून इकडे तिकडे मला वाटते 15-20 दिवस वगैरे असू या घरामध्ये, त्यामुळे जास्त डीपली काय केलं नाही, पण मेन जे होतं ते करून घेतलं मी. आता आज संध्याकाळी बॅकपॅक करायची आहे, थोडंसं काही ते मला साहित्य घ्यायचं आहे, ते घेण्यासाठी बाहेर जायचं आहे. त्यानंतर पॅकिंग करायचं आहे मला, आणि बरीचशी कामं आहेत आज सगळं. दरवेळेस असं होतं की मी ऐन टायमिंगला पॅकिंग करते, म्हणजे आत्ता जाणार आहे आम्ही संध्याकाळी आणि मी आता पॅकिंग करायला बसले, अशी गडबड होते. पण आज ठरवलं आहे काहीही झालं तरी आज मी पॅकिंग जे आहे ते आजच करून ठेवणार आहे, म्हणजे उद्या दुपारी निघणार आहे. सो पुन्हा गडबड नको, आणि प्लस ते साहित्य पण भरून ठेवायचे, डबे सगळे थोडेसे अजून सुकायला ठेवलं, ते झालं की ते पण करायचं संध्याकाळी काम. सो चला आत्ता हा व्हिडिओ इथेच थांबवते, नाही तर खूप मोठा होतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.